डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी कैलास दादा म्हात्रे आई ग्रुप ऑफ द महाराष्ट्र त्यांचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचं ही रॉयल एंट्री धम धडाक्यात त्यांचा प्रवेश या मैदानामध्ये होईल. फटाक्यांच्या आतषबाजीत राईट आर्म राऊंड द विकेट किशोर तयार. आणि हा पुन्हा एकदा कोटाब्याचा बॅकवर्डला गेला. चेंडू पैसे पुश केलाय. चेंडू गेला शॉर्ट कव्हरला मिळेल एक धाव. संघाचा टोटल स्कोर झालाय 2 वर. राजू काटे आणि लक्ष्मण गोरपे अनुक्रमे 1-1 धावावर खेळते. संघाचा टोटल स्कोर झालाय आफ्टर 3 डिलिव्हरीज. टोटल स्कोर इज 2-4. अतिशय दमदार आयोजन गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित स्वर्गीय दादा नक्कीच थोड्याच वेळामध्ये इथे आपल्याला आता एक मस्त रॉयल एंट्री पाहायला मिळेल. ती आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य या संपूर्ण ग्रुपची एंट्री अध्यक्ष कैलास म्हात्रे ज्यांच्या एंट्रीची तयारी मात्र आमच्या या ग्रुपच्या वतीने नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत मात्र इथे केलं जाईल. कारण आत्ताच जबरदस्त स्पर्धा आपण पाहिली. रायगड प्रीमियर लीग जो हंगाम 5व्या वर्षाचा हंगाम नक्कीच कैलास म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहिला. यशाचा शिखर नक्कीच त्या स्पर्धेने देखील गाठला. आणि आज मात्र तोच आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य या ग्रुपची एंट्री मात्र या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बजाव तर लक्ष्मण गोरपेकर यांचा हा जबरदस्त फटका आपलातून फटका ट्रेमेंडस स्ट्रोक 6 धावांसाठी. संघाचा टोटल स्कोर झालाय 9 वर. आणि हा चेंडू गेलाय मिड ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा फंबलिंग झालाय. खराब फिल्डिंग. आगासम 40+ ही जिंकला टॉस. आगासम 40 पहिल्यांदा फिल्डिंग चूज केली आणि प्रतिस्पर्धी संघाला पहिल्यांदा खेळण्याचं निमंत्रण. टोटल स्कोर झाले 11 वर. फटाक्यांच्या आतषबाजीत आई ग्रुप महाराष्ट्राचे सर्व सन्माननीय कैलास म्हात्रे यांचं आगमन. कमिंग 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. बघा क्या बात आहे. म्हणजे ही खऱ्या अर्थाने ओळख आता झालेली आहे आमच्या या आयोजकांची. जबरदस्त तिकडे इकडे डीजेचा आनंद, तिकडे बँजोचा आनंद. म्हणजे काय काय दिल्यात या स्पर्धेमध्ये या आयोजकांनी. कौतुकास्पद कामगिरी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण या सीझनमध्ये या रायगडमध्ये खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर गोट्या अंपायरला कुठं पाहिलं नव्हतं आम्ही. परंतु आणून दाखवलं ते या गावदेवी क्रिकेट संघ धरणाच्या आयोजकांनी. हा यश खऱ्या अर्थाने या धरणा गाववाल्यांचं आहे. पैशाला महत्व नाहीये परंतु व्यक्ती आला पाहिजे याला महत्व दिलाय स्वर्गीय गंगाराम शेठ मडवी स्मृती चषकाच्या आयोजकांनी. तर बाळाराम मडवी संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपदावर. आणि हा कोटाप्याचा अप्रतिम स्क्वेअर कट टायमिंग शॉट शुड बी एक्सलंट. परंतु चांगलं फिल्डिंग. डिपेश पॉइंटला मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग बिनिंग द विकेट. टोटल स्कोर गेला 13 वर. अतिशय चांगला फटका. राजू काटे खेळण्यासाठी तयार. बालाराम बॉलिंग मार्कवर तयार. आगासम 40+ विरुद्ध नारिवली 40+. अशी ही सेमीफायनल. जो जिंकेल तो जाईल दहिसर 40+ संघासमोर. आणि हा पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण तो फसका पाहिजे तसा जमला नाही. चेंडू गेलाय ऑफ साईडला. 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 14 वर 14. बिनबाद 14शी दमदार सलामी. अफलातून सुरुवात. नारिवली 40+. आणि हा चेंडू जाईल निघून. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग घेतली. शॉट थर्डमॅनला पुन्हा एकदा खराब फेक वाजते. गरज नव्हती. चेंडू हातामध्ये असताना 2 धावा मिळाल्या. संघाचा टोटल स्कोर झाला 14 वर 16 वर 16. 1-6.
बिनबास 16-16 फनन. चला वाजवा. हा जबरदस्त पाहतोय आपण ज्या ग्रुपची आपण सकाळपासून आतुरतेने वाट पाहत होतो तो ग्रुप म्हणजे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय कैलास शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन होतंय. खऱ्या अर्थाने आमचे महेंद्र पाटील असतील, सर्व आमची मॅनेजमेंट कमिटी असेल, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आज या व्यासपीठावरती नक्कीच या मैदानामध्ये रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. ती आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास शेठ म्हात्रे, संपूर्ण त्यांचा हा गाड्यांचा ताफा आपल्याला इथे या मैदानामध्ये फिरताना दिसतोय. कारण सागर दशरथदा पाहायला गेलं तर रायगडामध्ये या वर्षामध्ये ही पहिली एंट्री नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि ती एंट्री कुठे आली आहे तर 40+ या स्पर्धेमध्ये 2 दिवसाची स्पर्धा, परंतु आमच्या विनंतीला मान देऊन हा पूर्ण आई ग्रुप महाराष्ट्र राज्य इथे उपस्थित झालाय. त्याबद्दल या सर्व ग्रुपचं या स्पर्धेच्या माध्यमातून आई श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ स्वर्गीय गंगाराम शेठ मडवी स्मृती चषकाच्या वतीने आई ग्रुप महाराष्ट्र राज्य या ग्रुपचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हेलो, क्या बात है, जबरदस्त जबरदस्त. खऱ्या अर्थाने ही ओळख आहे, ही ओळख आहे. हा आई ग्रुप आहे. पाहू शकता गाड्यांचा ताफा. कारण आयुष्यामध्ये पैशाला किंमत नाहीये, तुमच्या माणुसकीला किंमत आहे. आयुष्यामध्ये तुम्ही काय कमवलं याला महत्व नाहीये, तुम्ही काय करता याला महत्व आहे. आणि ते कमावलंय ते आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य या ग्रुपने. कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा ग्रुप आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी एंट्री कोणत्या ग्रुपची होत असेल तर ती आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य ही. ये तो सिर्फ झांकी है और कई करिश्मे बाकी है. हाच मूल मंत्र आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचा नेहमीच पाहायला मिळालाय. आणि नक्कीच आमचे गुरुशेठ म्हात्रे, कारण दस्त भिस्त पाहायला गेलं तर इथे आपण पाहतोय आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास शेठ म्हात्रे अँड पूर्ण आई ग्रुप इथे प्रस्थान करतोय, ज्यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग पर्व 5वे यशस्वीरित्या आम्ही पाहिलं. ते सन्माननीय कैलास शेठ म्हात्रे आणि संपूर्ण आई ग्रुप. त्याचबरोबर आई ग्रुपचे उपाध्यक्ष सन्माननीय कमलाकर मामा पाटील, आमचे कुणाल गोवारी, अजय भागीत, अंकुश भागीत, योगेश दादा म्हस्कर, संदीप आमचे गोजे. बघा क्या बात आहे. आमचे गुरुशेठ म्हात्रे, सुशांत पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. सगळ्या ग्रुपचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय. कारण घेतलेलं कार्य यशस्वी पद्धतीने कसं पार पाडायचं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य. कारण 4 पर्व आम्ही रायगड प्रीमियर लीग पाहिली, 5वा पर्व देखील पाहिला. परंतु 5वा पर्व जो झाला आणि 5वा पर्व जो यशस्वी केला, कारण ज्याने ध्यास घेतला की आम्ही 5वा पर्व करू रायगड प्रीमियर लीगचं, आणि ज्या ग्रुपने ते पर्वाला मात्र हात घातला तोच ग्रुप आई ग्रुप महाराष्ट्र राज्य. आणि 5वा पर्व मात्र या आई ग्रुपच्या माध्यमातून
यशाचा शिखर मात्र त्या स्पर्धेने गाठला आणि आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये, प्रत्येक खेळाडूच्या मनामनामध्ये, प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामनामध्ये एकच ध्यास की रायगड प्रीमियर लीग आई ग्रुप महाराष्ट्र राज्यानेच करावा, हाच ध्यास नेहमी दिला जातोय. कारण याचं ज्वलंत उदाहरण इथे आज उपस्थित झालेला आई ग्रुप महाराष्ट्र. मी यस आमच्या गाड्या मालकांना विनंती करेन की आपण गाड्या आता मैदानाच्या बाजूला साईडला करा, कारण जेणेकरून आपण हा सामना आता सुरू करू, जेणेकरून हा आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आमचे अध्यक्ष कैलास शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे, तिकडे आमचे कमलाकर मामा पाटील असतील, त्याचबरोबर कुणाल गोवारी, आमचे योगेश मस्कर, सगळी मंडळी आमच्या भागीत, अंकुश भागीत, आमचे संदीप गोजे, सगळे इथे उपस्थित आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि कमलाकर मामा यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आम्हाला सन्मान चिन्ह देखील पुरस्कृत केलेले आहेत. मामा धन्यवाद. बघा क्या बात आहे. आणि खरोखरच श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित स्वर्गीय गंगाराम शेठ मडवी स्मृती चषकाच्या आयोजकांनी ध्यास घेतला की इथे आपल्या या स्पर्धेला 40+ ही स्पर्धा का असू नये, परंतु या स्पर्धेमध्ये 2 दिवसाची स्पर्धा आहे. आपल्याला इथे एक रॉयल एंट्री नक्कीच करायला आवडेल. आणि आमचे महेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं की दादा नक्कीच आमचा प्रयत्न आहे, परंतु कैलास शेठ म्हात्रे यांचा एकच ध्यास आहे की कोणती गरिबी श्रीमंती पाहत नाहीये, फक्त मन पाहतात. कारण ही स्पर्धा जरी 40+ असली तरी त्यांनी सांगितलं की आम्ही नक्कीच आमची रॉयल एंट्री तुम्हाला या स्पर्धेमध्ये दाखवू. आणि खरोखर त्यासाठी कैलास शेठ म्हात्रे आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचा आम्ही आभार व्यक्त करतोय की तुम्ही या स्पर्धेमध्ये तुमची एंट्री आम्हाला दाखवली. कारण एखादी एंट्री ज्या स्पर्धेमध्ये होते त्यावेळेला त्या स्पर्धेचा स्टँडर्ड वाढत असतो आणि आई ग्रुपची एंट्री म्हटलं तर विषय संपला. क्या बात आहे. स्क्रीन वरती पाहू शकतो आपण, कारण एका बाजूला इकडे कमलाकर मामांचं देखील कौतुक तेवढंच आहे, कारण दुसऱ्या बाजूला आमचे योगेश दादा असतील, राईट हँड लेफ्ट, कारण खऱ्या अर्थाने बाजू आणि खंबीर जे उभे आहेत हे सर्व आय ग्रुपचे मेंबर. चला सामना सुरू करूया आपण. गाडी नक्कीच ती साईडला होते. चला धन्यवाद. नुकतं ज्यांचं आगमन झालं कैलास शेठ म्हात्रे यांची रॉयल एंट्री. मोदी साहेबांच्या एवढ्या गाड्या नसतात त्यांच्या पाठीमागं. बघा ना शोरूममध्ये एवढ्या गाड्या नसतात. ही कैलास शेठांची पुण्याई आहे. गोट्या आंब्याला तयार राहा, कैलास शेठ नक्कीच ओटी तुझी भरतील, 100% सांगतो, आम्हाला गॅरंटी आहे. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग, चेंडू जाईल लॉंग स्टॉपला, दमदार टायमिंग, अफलातून पटका, 2 धावा मलते संघाची धावसंख्या नेऊन ठेवली बिनबाद. आणि आमचे गुरुशेठ म्हात्रे, कारण खऱ्या अर्थाने बंधू प्रेम कसं असावं आणि यांच्या माध्यमातून जे मार्मिक घ्यायचं असेल ते खऱ्या अर्थाने बंधू प्रेम या दोघा भावांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहिलेलं आहे. कारण जिकडे कैलास शेठ म्हात्रे तिकडे गुरुशेठ म्हात्रे यांचा एक खंबीर साथ त्यांना नेहमीच राहिलेले आहे. गुरुशेठ तुमचं देखील स्वागत आहे. आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं खारघर नगरीमध्ये. गुरुशेठ स्वागत आहे तुमचं देखील. धन्यवाद धन्यवाद. बदला डे हे बँजो कोणाचा आहे? तुमचा बँजो. मला वाटलं दैसरवाल्यांचा आहे का? नाही ना, मग त्याने एखादा नवरा आणला असं त्या भैयाने दिले असते पाठवून त्याच्यासोबतच. त्या आयला त्यांचा का तोटा आहे? तर पहिला फलंदाज, पहिला गडी घरात, पहिला हादरा, पहिली विकेट नेस्तनाबूत. वनडाऊनचा फलंदाज संदीप गोरगेबार. नवीन फलंदाज राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, शिंदे गेले, फडणवीस आले. म्हणजे दाढीवाले गेल्यानंतर बिन दाढीवर बसले. आणि हा पुन्हा एकदा चांगला टायमिंग चेंडू जाईल
बॅकवर्स कोयले मिडगंज मधून म्हणण्याचा चांगला टायमिंग 2 धावा मिळते संघाचा टोटल स्कोर झाला आहे. गोवर्धन म्हात्रे यांच्यातर्फे नाथला तरी 1000 रुपये गोट्याला बघा. गुरुशेठ म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये गोटे अंपायर 1000 रुपये आलेत. डीजे वाजवते ते विकेट नका तर त्याला कोणी सांगितलं की विकेट घ्यायला नाचायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे. टोटल धावा झाले 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 23. आगासन विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम नारिली 40+. सेमीफायनलचा सामना त्यांना 2 हात करतील. दैसर 40+. तर दैसर 40+ आपल्याला रिपोर्टिंग करायचे, लक्ष असू द्या. चला दैसर 40+ या प्लीज. तुमचा वराड घेऊन इकडं. बिंदास तयार. शेवटचं षटक अंतिम. राईट आर्म हो द विकेट. आणि हा उलटा चेंडू पुण्याचा आक्रमण केलाय. जबरदस्त टायमिंग. आणि हा दमदार. मला भरलं तुझं वार ग मी तुझा उमेदवार ग तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतय. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतय. जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय. हे जवा बघतीस तू माझ्याकडे मला. धन्यवाद. हा काळा आमदार साहेब त्याला द्या काय तो का तिकडे उपटायला इकडे आले झक मारायला आलाय. जरा अजून मार जरा मध्ये मार जरा म्हणजे बरं होईल. म्हणजे दाण्यावर तरी बसेल. हे गोट्या डोक्यावर टोपी तोंडात पान पाटील गातो या गान. बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या. बघितलं कसं पैशामध्ये ताकद आहे की नाही. चला मगाशी तो पावसामध्ये कसा कबूतर भिजल्यानंतर आखडतो तसा मावलला होता. मग आता पैसे न बघाच तरतरी झाला आहे की नाही. ही करामत आहे बघा आता. हाय आणि आज म्हणजे रोख कमाई आहे. नो जीपे नाही. जीपे नाही टेन्शन नको घेऊ. जीपेवर भरोसा नाही हो. संडासामध्ये हागला तरी जीपे आला. 5 रुपये खिशात नाही. रिक्षाचं भाडं पण जीपेने करणार. चला टोटल स्कोर झालाय 41-41. अतिशय कमाल धाव संख्या. दमदार धाव संख्या. बॉलिंग मार्क होता या राईट आर्म ओह द विकेट मिस्टर बिंदास. आणि ह्या पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम बिंदास. येणारा फलंदाज असेल मनोहर. अतिशय दमदार आयोजन गावदे क्रिकेटचा धरणा बॉडी संघाचं हे जबरदस्त इव्हेंट. क्रिकेटचा कोम नुकतं ज्यांचं आगमन झालं. अतिशय रॉयल एंट्री. जवळजवळ 20 ते 25 गाड्यांचा जबरदस्त ताफा त्यांच्या समवेत. आई ग्रुप ऑफ महाराष्ट्राचे सर्व सन्माननीय ओवेगावचे कार्य सम्राट आणि फलंदाज बाद होईल कैलासदादा म्हात्रे त्यांच्या समवेत त्यांचे बंधुराज गुरुशेठ म्हात्रे. चला गोट्या अंपायर. आता कशाला पाणी मागतोय. चला दैसर संघ आपण देखील लगेच यायचा आहे. दैसर संघ कारण इथे सेमीफायनल सुरू आहे. यातून जो जिंकेल तो दैसर संघाविरोधात फायनल खेळेल. तर सत्काराकडे आपण वळणार आहोत. मी आमचे सर्व आयोजक कमिटीला विनंती करेन की या देवेंद्र या. सगळ्यांना विनंती करेन की आपण सत्कार सोहळ्याकडे वळणार आहोत. चला आपण इथे सन्मान घेतोय. जरा जोरदार टाळ्या होत्या कारण आज ज्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे ते आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय कैलासदादा म्हात्रे. त्याचबरोबर उपाध्यक्ष कमलाकर
पाटील आमचे सन्माननीय गुरुशेठ म्हात्रे, त्याचबरोबर प्रदीप मामा पाटील, अजय भागीत, आमचे विश्वास भगत, सचिन पारवे, योगेश दादा मस्कर, कुणाल गोवारी, या सर्वांना विनंती आहे की आपण या. क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त, एकच वादा आमचा कैलास दादा. याच बरोबर आमचे सन्माननीय भावी नगरसेवक, खारघर नगरीमध्ये जबरदस्त कार्य आपण नेहमीच पाहतोय ते गुरुशेठ म्हात्रे यांच्या सन्मानाकडे बोलणार. तत्पूर्वी आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, एक डॅशिंग नेतृत्व, रावे पेनचे आमचे आदरणीय कमलाकर मामा पाटील, ज्यांच्या वतीने स्पर्धेला तब्बल 200 सन्मान चिन्ह पुरस्कृत केलेले आहेत. मामा धन्यवाद. आई ग्रुप ज्यांची एंट्री, आणि इथे मात्र आमचे ज्यांचा उल्लेख मी आत्ताच केला, कारण जबरदस्त कार्य ओवे विभागामध्ये पाहायला मिळते. भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, शिवसेनेचे दमदार नेतृत्व आदरणीय गुरुशेठ म्हात्रे यांचा सन्मान होतोय. जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो, कारण रायगड प्रीमियर लीग यशस्वी करण्यासाठी या वाघाचा खूप मोठा हात होता आणि ती यशस्वी करून दाखवली. आणि आता सध्याच्या घडीला खारघर शहर प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, इथे मी विनंती करेन आमचे पुढचे सत्कार मूर्ती जरा मॅच चालू करा, मॅच चालू करा please. बर्वे, सचिन बर्वे साहेब, सचिन पारवे स्वप्नपूर्तीचे अध्यक्ष आहेत. सचिन पारवे यांचा सन्मान इथे. उद्धव बालासाहेब ठाकरे, हे महत्वाचं आहे दादा, तुम्ही नेहमी सांगता. त्याचबरोबर विश्वास भगत साहेब इथे उपस्थित आहेत. भगत साहेब यावं. जबरदस्त मॅच सुरू ठेवा, मॅच सुरू ठेवा. अजून एक नशीब match बाकी. गायकवाड, हा सामना सुरू करा. पंच सामना सुरू ठेवा, खेळाडूला थोडा सहकार्य करा. नशीब गायकवाड साहेब या. सर्व आई ग्रुपचा आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच आपण वेलात वेल काढून, आणि खऱ्या अर्थाने हा प्रेम आहे आमच्या आयोजकांवरती दाखवलेला, हा प्रेम खरोखरच आम्ही आभारी आहोत. जो वेल तुम्ही दिला आणि संपूर्ण हा ग्रुप आज इथे उपस्थित राहिला. विश्वास भगत साहेबांचा आपण सन्मान इथे घेतोय. आई ग्रुपचे हे सर्व सिलेदार, रॉयल एंट्री आपण पाहिली. खरोखरच ही एंट्री मात्र अशी आता व्हिडिओ क्लिप एवढी व्हायरल होईल की खरोखरच या वर्षामध्ये आपण नक्कीच या पनवेल तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर आई ग्रुपची एंट्री जबरदस्त 2025 मध्ये. आणि एक जबरदस्त झटका ज्याने मागच्या सामन्यामध्ये तुफान फटकेबाजी केली होती. पहिला जबरदस्त नारोली संघाचा झटका, दमदार शकतो. तर याचबरोबर आमचे सन्माननीय अजय साबळे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान. आई ग्रुपचे हे सर्व सिलेदार अजय साबळे साहेब. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर मनोहर भोईर. आणि हा यस पुन्हा चांगला टायमिंग फ्लिक केला, जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल कव पॉइंट आणि पॉइंट यांच्या मधून अफलातून पटका. इथे सन्मान साबळे साहेबांचा धन्यवाद. तर सर्व मान्यवरांचा इथे सत्कार सोहळा आपण संपन्न केलाय. आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करून, खास करून अध्यक्ष कैलास म्हात्रे, तसेच आमचे कुणाल गोवारे, गिरीश चिमणे, संदीप फडके, सगळे मान्यवर आमच्या अजय भागीत आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. कुणाल आहेत आमचे, त्याचबरोबर संदीप, प्रदीप मामा. प्रदीप मामा या आपण देखील या या. आमचे ज्येष्ठ आहेत आई ग्रुपचे प्रदीप मामा, यांचा देखील आपण सन्मान इथे घेऊया. आई ग्रुपचे सर्व ज्येष्ठ, आणि इथे मात्र आमचे प्रदीप मामांचा सन्मान होत आहे.
येस दादा. चेंडू गेला मिडवे केला चांगला टायमिंग. टोटल स्कोर झालाय 4/1 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी अजून 39 धावांची गरज. टार्गेट नक्कट कटकन असेल. नारिवली 40 संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी अतिशय अफलातून गोलंदाजी. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर मनोहर. राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय पहिल्या चेंडूवर जो बळी घेतला एक जबरदस्त बिनधास. आमचे सुरेश शिंदे साहेब देखील आलेले आहेत. या शिंदे शिंदे सरकार. साहेबांचं शिंदे सरकार तुमचं देखील स्वागत आहे. यस घ्या शिंदे सरकार. चला आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलाश म्हात्रे, उपाध्यक्ष कमलाकर मामा, आमचे गुरुशेठ म्हात्रे, आमचे योगेश दादा म्हसकर, अजय भागीत, अंकुश भागीत, तिकडे आमचे संदीप गोजे, कुणाल गुवारी, प्रदीप मामा, तसेच सुशांत पाटील आमचे माजी उपसरपंच सोमाटणे ग्रामपंचायत हे देखील आई ग्रुप. दिनेश गवते आहेत आई ग्रुपचे सर्व शिलेदार. याचबरोबर आमचे आदरणीय उपसरपंच आणि हा कोटाप्याचा जबरदस्त हाफ ट्रॅकर अप्रतिम कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर ड्राईव्ह केला. चेंडूला डिपेश कोबनच्या डोक्यावरून मिळतील 4 धावा. संघाचे धावसंख्या वृद्धिंग करतोय. संघाचा टोटल स्कोर झालाय. धन्यवाद. बघू शकता आपण कैलाश म्हात्रे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य मात्र इथून प्रस्थान करतोय. आमचे खरोखरच महेंद्र पाटील यांचं देखील कौतुक करावं. विकास केनी तिकडे सगळे आमचे या गावदेवी क्रिकेट धरणा संघाचे सगळे शिलेदार. विलासदादा फडके रायगड जिल्हा परिषद सदस्य हे देखील इथून प्रस्थान करतात. देवाबाई धन्यवाद. गिरीश चिमणे. चला 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 स्टार्ट करा प्लीज. स्पीडअप करा. याच्यानंतर अजून एक फायनल बाकी आहे. तो सामना असेल 3 षटकांचा. तर याचबरोबर ज्यांचं इथे आगमन होतंय वलभ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील आणि या गावचे जावई आहेत. भोलानाथ शेठ पाटील इथे येतात. त्यांना विनंती असेल की यावं. या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. नक्कीच या स्पर्धेला उपस्थिती दाखवताना सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील यांचं इथे आगमन होतंय. त्याचबरोबर उद्योजक तुषार शेठ अनंतराव पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. वलभ गावचे उद्योजक तुषार अनंतराव पाटील साहेब इथे या व्यासपीठावरती उपस्थित होतात. त्याचबरोबर सन्माननीय उपसरपंच वलभ ग्रामपंचायतीचे भोलानाथ शेठ पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. चला मॅच चालू ठेवा. मॅच चालू ठेवा. यस भोलानाथ शेठ स्वागत आहे. तुषार दादा स्वागत आहे आपलं. तर याचबरोबर आमच्या विलासदादा फडके माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला. त्यांचे आभार. चला बॉलिंग मार्क तयार. राजू काटे आणि ह्या पहिलं षटक संघाच्या वतीने दुसरं षटक. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. शॉट मिड ऑफला चेंडू फिल्डिंग करतोय. 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 11 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तर सन्माननीय जिंकण्यासाठी 11 मध्ये 32. देवाबाई पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1,111 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. येस 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. एक जबरदस्त लढत. 2 बलाढ्य संघ आमने सामने. एकाच कॅलीवरचे 2 प्रतिस्पर्धी. आणि हा यस आउटसाइड द पुन्हा एकदा चेंडू टॅप करायचा आहे परंतु चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. राजू काटे याची दमदार गोलंदाजी. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट 10 मध्ये ठोकायचे आहेत. 32 धावा म्हणजे बरोबर इक्वेशन 3.20. अतिशय दमदार प्रदर्शन केलं आज नारिवली गावानं. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा एकदा ताकदवर स्ट्रोक पण तो चेंडू जाणार नाही आता त्याला माहीत. मिळाले 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 9 चेंडू 9 चेंडू आणि 3 धावांची गरज. राजू काटे तयार. संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदार. आगामी चेंडू आणि हा अनसाईडला मारायचा आहे पण तो अतिशय अप्रतिम डिलिव्हरी.
ब्लॉकरमध्ये होता, परंतु सरळ बॅटने केला असता नक्कीच एक धाव मिळाली असती, परंतु एखादं लाईन खेळण्याचा जो प्रयत्न होता, दमदार गोलंदाजी पुन्हा एकदा राजू काटे, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, गती आणि मतियाचा पुरेपूर वापर, दाहकता, भेदकता आणि अचूकता असा हा संमिश्र मारा. जबरदस्त बॉलिंग अटॅक फ्रॉम राजू काटे. बॉलिंग मार्क तयार. बघा रनअप किती कमी आहे बघा. आणि हा येस शॉर्ट पिच चेंडू अक्कोट डब्याचा, त्याला पुल करायचा होता, चेंडू जाईल बॅकवर्ड केला आणि झेल बाद होईल, लॉफ्ट केला होता. चष्मा आणून द्या, कारण तुम्हाला त्याचा फायदा नाही. विकले तर कुठे फ्रेम विका 50-100 रुपये, दुसरं काय म्हणणार हो, एक टीन पण सुटणार नाही. त्याचा काय फायदा आहे, काचांचा काय फायदा होणार नाही. हो येस चांगलं टायमिंग. चेंडू गेला शॉर्ट मिड विकेटला, 2 धावा मिळतील. आता मात्र फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. राहिले 6 चेंडू, 6 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. घेणारा प्रत्येक चेंडू हा चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. आकाश 40 प्लस संघाला. भोलेनाथ पाटील आमचा भोलेनाथ दादा रे, भोलेनाथ पाटील आमचा भोलेनाथ दादा रे, भोलेनाथ पाटील आमचा भोलेनाथ दादा. तर नक्कीच वल्लभ गावचं दमदार व्यक्तिमत्व, राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व भोलेनाथ दादा पाटील. आणि काही दिवसानंतर आपण पाहतो वल्लभची भव्य दिव्य नाईट स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि 18 तारखेपासून आपण त्यांच्या नाईट स्पर्धेचा थरार पाहणार आहोत. धन्यवाद. या अतिशय भोलेनाथ पाटील यांचं दमदार आयोजन असतं नेहमी. सालाबाद प्रमाणे अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा रायगड जिल्ह्यामधील अजून एक नामांकित संघ जे वल्लभच्या मैदानावर मिनी मेडियम स्टेडियम आणि धरणागावचे ते जावई आहेत. मिनी वानखेडे स्टेडियम म्हणून त्यांच्या ज्या मैदानाला नामोल्लेख केला जातो तेच ते भव्य दिव्य मैदान. भोला शेठ पाटील राईट आर्म, शेवटचा षटक प्रगतीपथावर. हो आउटसाइड द स्टंप. काय गोलंदाजी, 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 28 धावांची गरज. 5 मध्ये 28, 5 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड, नीडेड, इसेन्शियल 28 रन्स इन रिमेनिंग 5 डिलिव्हरी. हा जर चेंडू डॉट गेला, खरं म्हणजे आज नारिवली संघाने मात्र चमत्कार, मगाचा जो विजय होता आणि शेवटच्या चेंडूवर त्याच्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक, गोलंदाजी फलंदाजी म्हणजे तिन्ही डिबारमेन. बॅटिंग ऑर्डर देखील चांगली होती. राईट आर्म होता विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, क्लीन बॉल त्रिफलाचित. 4 चेंडूमध्ये गोलंदाज संदीप गोरपेकर. चला जरा स्पीडअप करा. आणि दैसर संघाचा कॅप्टन, या दैसर संघाचा कॅप्टन या स्पर्धेमध्ये भैरवी. धांबा धांबा बँजोवाले ब्लास झाला प्लीज. हा नवीन आहेत म्हणून त्याची जाहिरातबाजी आहे. त्याने कोण सुपाऱ्या मिळाव्यात. यस बंद करा प्लीज. गोटे अंपायर तिकडे जा जरा बघा कोण देतं का 4-5 रुपये 400-500 रुपये. एक शेवटचा हात मारा जरा, उत्तर पूजा आहे आता. आणि हा फटका गेलाय सीमारेषे बाहेर. बंद. हे फटके पहिल्यापासून यायला पाहिजे होते. धन्यवाद. एक गोटे अंपायर. त्याचा तर पोट भरला तर इकडे येणार नाही. त्याला माहित आहे तर शेट नाही तर काय इथं येऊन फायदा काय, जाटे मिळणार. इथं येऊन फायदा काय आता. तसंच पाटील सर, काही असे म्हणतात आमचे आयोजक, चला वळूया मॅचकडे. बॅनर हिटचं सुद्धा पारितोषिक आहे. बॅनर हिट
जरा बॅनर हिट, जो बॅनर हिट आमचे मनोहर शेठ यांचे म्हणते 500 रुपये ना, प्रत्येक बॅनरला हिट केला तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज. त्याच्यानंतर आयवा झेल किती, अरे 100 काय, लसूण 400 रुपये किलो आहे, कांदा 80 रुपये आहे. तर सुरेश शिंदे आमचे शिंदे सरकार यांचे इथं आगमन झाले. महागुरूंचे जे सारथी आहेत. टीन तरी येईल का सर, 100 रुपये टीन तरी येते का सांगा मला. जरा वाढवा, जरा 300 रुपये लावा कमीत कमी. हा ते सांगता येईल. हा 300 रुपये ठीक आहे नाही का. चला स्पीडअप करा प्लीज. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. 2 balls to go, रिक्वायर 15 रन्स. दहिसर संघाचा कॅप्टन या कुठं आला असेल तुम्हाला विनंती करतो प्लीज. ही शेवटची मादी आळी, शेवटचा सामना, मेगा फिनाले बिटवीन दहिसर अँड नारिवली 40+. खरं फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी बाकी आहेत. 2 चेंडू राहिलेत. घेतला कॅच, कोण ठेवलं ते नंतर बघूया का हिसाब नंतर त्याला देऊ आम्ही जा. तुम्ही ते नंतर राहिलेलं बरोबर बघू आम्ही, गंगा जिल्ह्यामध्ये जातील ते. हां त्याला देऊ द्या 300 रुपये देऊ 300 रुपये. हां ते घेतो त्यांच्याकडून. जाऊ दे रे बाहेरचं ना काय, त्यांची मजा आहे बाहेरच्याची. चला बॉलिंग मार्कवर राहिला इनमेन, शेवटचा बॉल, 1 ball to go. आणि हा दमदार विजय केला प्रस्तावित नारिवली मध्ये. पण या असे फटके मारला, पहिले मारला पाहिजे नाही का. अजून काय घेतलंय मग, अजून घ्या. आयला या म्हटलं 200 रुपये भेटतील, त्याच्या आयला काय समजा दुर्दैव बघाच. तर राम पाटील नारिवली गावचे नारिवली संघासाठी शुभेच्छा आल्यात. दहिसर संघाचे कॅप्टन, दहिसर संघाचे कॅप्टन घ्या. हे कोण आले बा, आईवा जल कोणाला कोण आहे. चला टॉस आपल्याला करायचं लगेच.